हॅलो. तर आज मी बनवला होता केक. केक कसा होणार आहे हे तर माहिती नव्हतं. पण ट्राय केल्याशिवाय येणार नाही हे तर माहिती होतं. मग मी त्यासाठी केकची सर्व काही तयारी करून घेतली. त्याचं मस्तपैकी बेटर करून घेतलं आणि प्रीहीटसाठी मी कुकर ठेवून दिलं होतं. आणि त्यानंतर मी एका टीनला मैदा आणि थोडंसं ऑइल वगैरे लावून घेतलं होतं. त्यानंतर त्या टीनमध्ये मी ते बेटर टाकून घेतलं आणि थोडंसं टॅप करून त्याच्यावरती जे मी कट केलेले ड्रायफ्रुट्स होते ते टाकून दिले. ड्रायफ्रुट्स मी इतके छान टाकले होते. मला वाटलं होतं की अशाला असं होणार. पण फर्स्ट टाईम केलं आहे तर अशाला असं होईल असं पॉसिबल नव्हतं. पण चला बघू आपण आपला केक कसा होतो. त्यानंतर हे बाकीचा जो गर्दा होता तो मी आवरून घेतला आणि इथे माझा कुकरमध्ये आपला केक होत होता. थोड्या वेळानंतर म्हणजे की अर्ध्या तासानंतर मी आपला केक चेक केला. त्यामध्ये एक पिन टाकून चेक केली तर ती पिन एकदम सेफ बाहेर आली. तर मला कळालं का आपला केक झाला आहे. नंतर मी थोडंसं थंड होऊ दिलं आणि एका प्लेटमध्ये मस्तपैकी केक काढून घेतला. ते एकदम इझिली बाहेर निघाला म्हणजे त्याला काहीच लागलं नाही. आणि मस्तपैकी तो ब्रेड इतकी छान झाली होती का मला नाही सांगता येणार किती छान झाली होती. त्यानंतर मी सर्वात पहिले आमच्या सोनूबाईला केक टेस्ट करायला दिला होता. पण तिच्यावर मला भरोसा नाही आहे. नंतर आमची डायनूबाई आमच्या मागेच होती की मला पण केक पाहिजे. मग हिला पण थोडंसं दिला. हिच्यावर पण भरोसा नाही आहे. मग नंतर मी मम्मीला केक चेक करायला दिला किंवा मी केक कसा झाला आहे तर मम्मीला तो खूप आवडला. मग मला वाटलं की खरंच खूप छान झाला आहे. नंतर मी पण तो केक टेस्ट केला. एकदम मस्त झाला होता. आणि डायनाबाईचं काही आमचं पोट भरलं नव्हतं. ती माझ्या मागेच फिरत होती. तिला आणखीन पाहिजे होते म्हणून. तर असा झाला होता माझा आजचा केक.